ठाणे महानगरपालिकेच्यावर आम्ही 2 दिवसापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जे प्रभाग रचना 15 दिवसापूर्वी केलेली आहे त्या प्रभाग रचनेच्या बाहेरच्या सोचा म्हणजे प्रभाग रचना ज्यावेळेला केली त्यावेळेला अपेक्षित होतं की त्या प्रभागातल्या इमारती, चाळी, त्या प्रभागामधल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या प्रभागात असतील. परंतु ज्यावेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला त्या प्रभागाच्या बाहेरच्या गोष्टी, इमारती त्या प्रभागात आल्या होत्या. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की ज्या वेळेला बाउंड्रीज असतात तिथे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणं आणि निवडणूक अधिकाऱ्याने जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करणं, त्याचा पंचनामा करणं आणि मग ती मतदार कुठल्या बॉर्डरवर जातात हे त्यांनी ठरवणं. परंतु प्रभाग क्रमांक 3 त्याला लागून आहे प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7 ची नावं ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये या लोकांनी घातली. याचा अर्थ यांनी ह्या याद्या ज्या बनवल्या होत्या त्या कार्यालयात बसून सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते सोबत घेऊन या लोकांनी केले होते. मी नेहमी सांगतो निवडणूक आयोग म्हणजे कोण, तर निवडणूक आयोग म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण मध्ये काम करणारे तिथले अधिकारी हेच निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतात आणि त्यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं लागेलोट असतं कारण त्यांना 5 वर्ष त्यांच्याच छत्रछायाखाली राहावं लागत होतं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली होती की लोकांना जर त्यांची नावं शोधायची असेल तर तुमची वेबसाईट जी आहे ती ताबडतोब सुरू करा म्हणजे आम्हाला त्यावर काम करता येईल. आता आमच्या सांगण्याच्या नंतर त्यांनी त्यांची वेबसाईट सुरू केली. ही आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. हे आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि त्यांनी टाकलेली ही प्रभाग रचना. आता ही प्रभाग रचना आहे. प्रभाग रचनामध्ये रॅन्डमली कुठलाही नंबर मी घेतो. आता रॅन्डमली मी प्रभाग क्रमांक किती आहे, प्रभाग क्रमांक 12, 11 जो काय तो म्हणजे कशा प्रकारचे घोल होतात हे मला तुम्हाला दाखवायचंय आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे विकलं गेलंय. आता ही मला वाटतं की ही यादी आहे. आता मी ठाणे महानगरपालिकेची ओपन केली होती, तुम्ही लाईव्ह लावलंय, ही ओपन झाली. ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी प्रभागवाईज टाकलेली आहे. आता जर एखाद्या ठाणेकराला, आता त्याचं एक उदाहरण म्हणून देतो, बाजूला ऐरोली सेक्टर 1 ऐरोली यादी भाग क्रमांक 15 ऐरोली. जर अशा प्रकारच्या याद्या तुम्ही जर टाकणार असाल तर मला असं वाटतंय मग ठाणे महानगरपालिकेची 27 तारीख लास्ट आहे ऑब्जेक्शन घ्यायची. ठाणे महानगरपालिकेच्या ज्याच्यावर आम्हाला हे शोधून ऑब्जेक्शन घ्यायच्यात त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या ऐवजी जर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी असेल तर सर्व, आता मी राजकीय पदाधिकारी आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सो म्हणून मी आज समोर आलो. इतर लोक सर्च करतात नाही आणि सोडून निघून जातात. नक्की निवडणूक आयोग म्हणजेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी. मी तुम्हाला परत निवडणूक आयोगाची व्याख्या सांगतो. निवडणूक आयोग म्हणजे दिल्लीवरनं कोणी आलेलं नाहीये. ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त जे अतिक्रमण विभागाचे हेड आहेत तेच निवडणूक आयोगाचं काम ठाणे महानगरपालिकेवर करतात, तेच यादीवर काम करतात. आणि जर तुम्ही याद्या बघाल तर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर 2025 सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या. काय तुम्ही निवडणुकीला मजाक बनवून ठेवलेला आहे, निवडणुकीचा खेळ खंडोबा केलेला आहे असा आमचा आरोप आहे. आयुक्तांनी याचं उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय, आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार नाही. तुम्हाला निवडणुकीला आमच्या रागाला दरवेळेला सामोरे जावं लागेल. परवा तुम्ही आखलेल्या प्रभाग याद्यांमध्ये घोळ, प्रभाग रचनेमध्ये घोळ, प्रभाग जे बनवले त्याच्या आरक्षणात घोळ, याद्यांमध्ये पण घोळ, वेबसाईट मध्ये पण घोळ. कसली निवडणूक, कोणाच्या भरोशावर ही निवडणूक लढायची आम्ही? हे सगळं खोट आहे, हे खोट आहे. निवडणूक आयोगाचा निषेध आहे. पुढचं पाऊल आयुक्तांच्या टेबलवर असेल आमचं. जर आयुक्त ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा म्हणजेच अतिक्रमणचे सहाय्यक आयुक्त, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग, ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण जे राजकीय नेत्यांचे गुलाम आहेत ते चालवतात आणि ते हे काम ते करतात.